तारखे पुढं करून थोडं. थोर भीषण आदिवासी आदिम सारस्वत बांधव व उलगुलान या साहित्य चळवळीच्या प्रवाहात मी निसर्ग कवी तानाजी सावळे आज आपणासमोर काव्यांचं औचित्य साधून या सखोल विवेचन करणाऱ्या संघर्षाचे बीज उलगुलान एक साहित्यिक चळवळ या चळवळीच्या माध्यमाने माझ्या आदिवासी बांधवांचे हात जे मला प्रोत्साहित करत आहेत, जे मला प्रेरणा स्फूर्ती देत आहेत, या निसर्गपूजक आदिवासी वृंदावनामध्ये मला आदराचे स्थान ज्याने दिले ते म्हणजे समीक्षक कवी, व्याख्याते, प्रबळ आदिवासी साहित्यिक उलगुलान एक साहित्यिक चळवळ या चळवळीच्या माध्यमाने मला प्रेरणा दिली आणि प्रबळ आदिवासी साहित्यिक अभ्यासक, सहाय्यक प्रमुख, विशेषतः मराठी विभागाचे सहाय्यक प्रमुख पालघर जिल्ह्याचे प्रेरणास्थान दिग्गज सखाराम डाखोरे सर, त्याचप्रमाणे उलगुलान एक साहित्यिक चळवळ अशाच काही दिग्गज थोर आदिवासी बांधवांनी माझ्यासारख्या नवसाहित्यिकाला प्रेरणा दिली व काव्य साहित्य मला प्रवृत्त प्रश्न या संबंधीचा उहापोहा दिला. असेच माझे चुलते श्री जगन्नाथ गोविंदा सावळे उर्फ नाना, मी यांना नानाच बोलत असतो, तर यांची मला प्रबळ साथ भेटली. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये प्रगतशील लेखक संघाचे महाराष्ट्र लेखक संघाचे सचिव राकेश वानखेडे सर, कादंबरीकार, यांची पुरोगामी ही कादंबरी आत्ताच प्रकाशित झाली. त्याचप्रमाणे गिनीपिंग व आता नाविन्य रूपाने नाविन्य पांघरून त्यांची हिंदू ही कादंबरी आता आपण येताना दिसते. यांचं मला प्रबळ मार्गदर्शन सतत भेटत असतं. त्याचप्रमाणे डाऊन सिडम या कादंबरीचे लेखक श्री व कवी त्र्यंबकेश्वरचे संजय दाभोडे सर यांचंही मला प्रबळ मार्गदर्शन भेटत असतं. आदिवासींच्या मनगटामध्ये मोठ्या मनाने व जिद्द व जीवन संदर्भाचे नव्या विश्लेषणामध्ये विविध नव अंकुर तरुणांच्या सळसळत्या रक्तामध्ये ओतणारे आणि आदिवासींचे प्रख्यात व्याख्याते हे आपले सर्वांचे लाडके आदरणीय नितीन तळपाडे सर, या सरांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी मला खूप महत्त्वाची स्फूर्ती दिली आहे. त्याचप्रमाणे सुनील गायकवाड सर, समाधान गायकवाड सर आणि आत्ताच त्यांचं ढोल ही एक संतोष पावरा सर आहे, त्यांचं ढोल ही एक काव्यसंग्रह आहे. या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार भेटला. संतोष पावरा सर यांचं मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं. तसेच उलगुलान साहित्य चळवळीचे त्रिवार वंदनीय प्रणाम, यांनी मला ही मोलाची संधी दिली. त्याचप्रमाणे आदिवासी साहित्य गोटू ज्यांनी माझी प्रथम कविता आदिवासी रानकोप ही माझी कविता त्यांनी त्यांच्या समूहामध्ये विलीन करून घेतली, ते म्हणजे शंकर बळी सर. या बळी सरांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे विद्रोही संघटनेचे सर्व कार्यकर्ते जालिंदर घिगे सर, त्याचप्रमाणे त्यांनी विविध सुमनांच्या अनुषंगाने सर्वांना प्रोत्साहित करत आहेत. आमच्या अकोले तालुक्यामध्ये सर्वांना ते एक जे नवोदित साहित्यिक आहेत या सर्व साहित्यिकांना ते सांभाळून घेतात व आदिवासींच्या चुका व आदिवासींच्या संघर्षाबद्दल ते पण खूप खडतर असे प्रयत्न करत आहेत. या सर्व आदिवासी बांधवांना मी प्रणाम करून माझ्या काही आज जी मला तुम्ही संधी दिली आहे त्या संधीचं मी नक्कीच औचित्य साधणार आहे. तर माझा विषय हा आहे की आदिवासी जीवनशैली आणि निसर्ग संवर्धन. मी माझ्या कवितांच्या अंगाने एका मुद्द्याने आणि कवितांच्या स्वरूपात मी आपणासमोर सादर करणार आहे. तर आदिवासींच्या न्याय हक्कासाठी आणि जोरदार धडक देऊन आदिवासींच्या साहित्याचे उत्खनन करणारे तपशीलवार विवेचन व गाडे अभ्यासक विद्रोही संघटनेचे वाहरू सोनवणे सर हे खूप मोठे व्याख्याते आहेत. या सरांना मी प्रणाम करतो. त्याचप्रमाणे आत्ताच एक
आमचं उबड हे मासिक प्रकाशित झालं. या मासिकाला भरपूर प्रतिसाद भेटला. या मासिकाचे संचालक आमचे धारा आदिवासी अभिव्यक्तीची लेखनिकाचे आणि कौतुकावर थाप देणारे, सर्वांच्या कौतुकावर थाप देणारे नवोदितांना एक त्यांनी प्रेरणा दिली. हेच आमचे एक सर भीमाशंकरच्या देवस्थानाच्या पाऊल वाटेने चालणारे आंबेगाव तालुक्यातील संजय बबन गोहिरस सर, या सरांनी मला त्यांच्या या आपल्या मासिकामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी मला निवड केली. त्या सरांचे मी त्रिवार वंदनीय प्रणाम करतो. त्याचप्रमाणे आमचे रोहित बांगर सर, योगीराज बागुल सर व धिंदळे सर, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये बहुउद्देशीय सेवाभावी संघ अहमदनगर, या अहमदनगर संघाचे मी मनपूर्वक स्वागत करतो की त्यांनी नगर जिल्ह्यामध्ये खूप सिटीमध्ये आदिवासी कार्यक्रम वगैरे त्यांनी राबवून जे काही उल्लेखनीय कामगिरी करतात. त्याचे अध्यक्ष जगन्नाथ सावळे सर, त्याचप्रमाणे सर आहेत विविध अनुषंगाने ते कार्यक्रम घेत असतात. भारमळ सर आहेत, धिंदळे सर आहेत, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. कारण ते आपल्या आदिवासी समाजासाठी खूप प्रबळ कार्य करत आहेत. मोडकळीस आलेला आपला आदिवासी समाज याला कुठेतरी वठणीवर आणण्याचं प्रबळ कार्य जे आपले मोलाचे कार्यकर्ते करतात. या सर्वांना माझा त्रिवार वंदनीय प्रणाम आहे. कारण आपल्या आदिवासी समाजाला जर आपण नाही घडवलं तर मग दुसरं कोण घडू शकतं. ही एक आदिवासी तरुणांपुढे एक महत्त्वाची बाब आहे. ही सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. ज्या आदिवासींच्या संवेदना आहेत, आदिवासी जीवनशैली म्हणजे आदिवासींच्या ज्या काही संवेदना आहेत, या संवेदनांकडे आपण सर्वांनी बघितलं पाहिजे. संवेदना म्हणजे जनहित नाही तर खरं तर सुरू होत आहे संवेदनांच्या पलीकडे संवेदना आणि अद्भुती यात परस्पर अंतर असतं. ते म्हणजे जाणवण्याच्या मात्र संवेदना ही माणसाकडे असावीच लागते. कारण सुखाची प्रचिती येणं म्हणजे संवेदना नाही तर दुसऱ्या जीवाच्या ठिकाणी तथा दुसऱ्याच आपल्या स्वतःला ठेवून अनुभूती देणं म्हणजे खरी संवेदना होईल. आणि याच संवेदनामुळे आपण प्रेरित होत आहोत. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि प्रेरित झालंच पाहिजे. त्याचप्रमाणे आदिवासी बांधव आपला खूप खचलेला आहे आणि या खचलेल्या बांधवाला आपण कुठेतरी एक सहकार्य केलं पाहिजे. जे आपलं आदिवासींचं सळसळतं रक्त आहे, या रक्ताला आपण कुठेतरी प्रेरणा दिली पाहिजे. कारण जर आपण जुन्या विचारसरणीमध्ये जर घुसलो तर आपला समाज हा खूप पिळवणुकीतून उठून आलेला समाज आहे आणि या समाजाला आपण खरं तर तरुणांची साथ पाहिजे. कारण तरुणांनी जर आता नुकतंच गणेशोत्सव झाले, आजच एक सांगायचं झालं तर आज खूप मोठा एक दिवस मानला जातो 2 ऑक्टोबर. म्हणजे काही जातिवंत असे जातिवंत आहेत ज्यांचं आज खूप मोठं त्यांचं सहकार्य आहे. मी त्यांची आत्ताच एक पुस्तक वाचलं आपलं, ज्याचं रेखाटन हे खूप मार्मिक असं आहे. या रेखाटनामध्ये आदिवासींच्या जीवनशैलीचा तर उल्लेख नाही, पण हिंदू मुस्लिम ही जी त्यावेळेस अहिंसा होती, तर या अहिंसेमध्ये गोपाळ गोखले सर यांनी खूप तरखडपणे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. कारण या आदिवासी जीवनशैलीचा जर विचार आपण जर केला तर आदिवासी विचारसरणीमध्ये समकालीन साहित्याची शैली आहे. कारण गिधाडांनी तिला दाबून ठेवलं गेलेलं आहे. कड्या कपारीच्या उशाला काळ्या भोर काळोखामध्ये बुजगावणा घालून दडून ठेवलेली ही आपली संस्कृती आहे आणि या संस्कृतीला उफाळा आणण्याचं काम आपण केलं पाहिजे. खरं तर मला आज एक सांगावंसं वाटतं की आत्ताच मी एक पुस्तक वाचलेलं आहे. त्या पुस्तकाचा मी या ठिकाणी मुद्दाम म्हणून उल्लेख करत आहे. कारण हिंसक ही जी वृत्ती होती, तर हिंदू आणि मुस्लिमांची हिंसक ही जी वृत्ती होती, तर हिंसक वृत्तीमध्ये सर्वसामान्यांची पिळवणूक झाली. ती जास्त करून
पाक आणि हिंदुस्थान यांच्या जखड्यामध्ये जे काही तो दिवस होता, त्या दिवसामध्ये पाकवरून येणाऱ्या ट्रेन होत्या त्या पूर्ण भरून येत होत्या. हिंदूंच्या ट्रेन, रक्ताने माखलेल्या चिंब भिजलेल्या ट्रेन येत होत्या आणि इकडनं जाणाऱ्या ट्रेन पूर्ण आल्हाददायक ट्रेन जात होत्या. तर मग हे असं का झालं? जर हिंदूंची इतकी बिकट परिस्थिती होऊ शकते तर त्यावेळेस आदिवासी बांधवांचं काय? आदिवासी बांधवांसाठी वाली कोण होता? त्यावेळेस काही वर्ण पडले गेले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. त्यावेळेस आपले आदिवासी बांधवांना कोणत्या वर्णात डांबलं गेलं? बैलासारखा बाजार मानला गेला आपल्या समाजाचा. आणि ज्याप्रमाणे आज आपण बैल विकतोय बाजारामध्ये, त्याप्रमाणे त्यापूर्वी आदिवासी समाजाच्या काही जे शूद्र लोक होते, आदिवासी समाजाच्या जे काही शूद्र लोक होते यांची देखील त्याप्रमाणे पिळवणूक झालेली आहे. पण हा इतिहास डांबून ठेवला गेलेला आहे आणि या इतिहासाला आपण सर्वांनी वाचा फोडली पाहिजे. आदिवासी तरुणांनी, हेच माझं एक सांगायचं काम आहे. आणि याच वणव्यामध्ये खूप काही जाळपोळ झालेली दिसते आपल्याला. त्यामुळे आता कुठेतरी आपला समाज एकवटताना दिसतोय. आरक्षणाच्या अनुषंगाने आपल्याला हक्क दिले गेले आहेत संविधानाने, तर या हक्कांमध्ये पण काही बांडगुळं येत आहेत. तर यांच्यावरती आळा घालण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे, एकोपाने आलं पाहिजे. हेच आपल्या समाजासाठी एक प्रेरणास्थान आहे आणि ते आपण नक्कीच घेतलं पाहिजे. जुन्या विचारसरणीला अनुसरून आपण कुठलाही उल्लेख न करता, बुवांच्या कुठल्याही भोंदूबुवांच्या पाठीमागे न लागता, कुठल्याही गणेश उत्सवाची स्थापना का झाली हो? गणेश उत्सवमध्ये एकत्र लोकांना आणण्यासाठी तो उत्सव साजरा केला गेला. तर या उत्सवाच्या बळी आपण पडू नये, कारण यामुळे आपलं आरक्षण धोक्यात येऊ शकतं. ही महत्त्वाची गोष्ट आहे हो. एकदम हा चिटुकुलासा आहे. एखाद्या मोठ्या जहाजाला, आपण सर्वांना पण माहिती आहे, एखाद्या मोठ्या जहाजाला बुडवण्यासाठी एखादं छोटंसं छिद्र काफी असतं. हे आपल्या सर्वांना माहिती आहे, तरी पण आपण ती चूक करू नये असं मला तरी वाटतं. कारण ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस खूप काही दडून ठेवला गेलेला इतिहास आहे. हा इतिहास आपण वरती आणला पाहिजे. आपल्या राघोजी भांगरेंचाच थोडक्यात उदाहरण घेतलं तर किती आपण एका दिवशी झालेली फाशी आहेत. हे भगतसिंग झाले, विदा सावरकर झाले. विदा सावरकरांचं आणि यांचं किती मोठं अनुग्रह करतात, पण आपल्या समाजाचं राघोजी भांगरेंचं अनुकरण कुठेही दिसत नाही आपल्याला इतिहासामध्ये. पण हा इतिहास दामला गेलेला आहे. या इतिहासाला वरती आणलं पाहिजे. स्वातंत्र्याची ठिणगी ज्या महामानवाने लावली, असे महामानव म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून बिरसा मुंडे आहेत. बिरसा मुंडा या थोर महापुरुषाला मी वंदन करतो. स्वातंत्र्याची ठिणगी लावली बिरसा मुंडाने, ही माझी एक काव्यरचना आहे. ती मी आपल्यासमोर मला वाटतं सादर केलेली खूप चांगली आहे, तर मी ती सादर करतोय. स्वातंत्र्याची ठिणगी लावली बिरसा मुंडाने, स्वातंत्र्याची ठिणगी लावली बिरसा मुंडाने, स्वातंत्र्याची ठिणगी लावली बिरसा मुंडाने. तर बिरसा मुंडा यांची वरती काही खूप कादंबऱ्या देखील आपण बनवू शकतो, पण नवोदी साहित्यिकांनी ही गोष्ट घेतली पाहिजे, लिखाणाकडे आलं पाहिजे. आदिम संस्कृतीचा ज्यांनी वारसा पुरवला, या आदिम संस्कृतीमध्ये खूप पिळवणूक झालेली आहे. तर यावरती ही कविता आहे. आदिम संस्कृतीची आम्ही लेकरे, आदिम संस्कृतीची आम्ही लेकरे, गीत तिचे नव्याने गाऊ चला रे. आदिम संस्कृतीची आम्ही लेकरे, गीत तिचे नव्याने गाऊ चला रे. निसर्गसृष्टीत ढोल आपले, बीज पूर्वजांचे आता नव्याने मढू चला रे. बीज पूर्वजांचे आता नव्याने मढू चला रे. धनिकांच्या लालशी शेपटी मागे, शेपूट आता तुमची घोळू नका रे. धनिकांच्या लालशी शेपटी मागे, आदिम बांधवांनो शेपूट तुमची आता घोळू नका रे. बंधाऱ्याच्या तडबुळाखाली धरणी माय त्यांनी हक्काची तुमची मारली गेली रे. धरणी माय हक्काची मारली गेली रे. आदिवासी बांधवांची या ठिकाणी खूप प्रमाणामध्ये, आदिवासी बहिणींची, आया बहिणींची खूप प्रमाणामध्ये त्यांच्यावरती विषारी नजर टाकण्यात आले आहेत. त्यामुळे आदिवासी बहिणींना, माझीवाली आदिम बहिणींना एक विनंती आहे की किधाडांच्या वासने प्रवाहात बळी आदिम बहिणींनो तुम्ही पडू नका रे.
सागापसाच्या गिधाडांच्या वासने प्रवाहात बळी आदिम बहिणींनो तुम्ही पडू नका रे. सागापसाच्या नवख्या पोरी तुम्ही आदिम संस्कृतीच्या कुशीत या रे. आदिम संस्कृतीच्या कुशीत या रे. पूर्वजांनी गमावले अख्खं जीवन त्यांचे. अहो पूर्वजांनी गमावलं अख्खं जीवन त्यांचे. आता आदिम वारसा हा तुम्ही हाती घ्या रे. पूर्वजांनी गमावले अख्खं जीवन त्यांचे. आता आदिम वारसा आता तुम्ही हाती घ्या रे. माय वळामाळाला हिंडत होती. अहो माय वळामाळाला हिंडत होती. हे एक भगदाड स्मरणांचे आपल्या पाठीवर घ्या रे. हे भगदाड स्मरणांचे आपल्या पाठीवर घ्या रे. धानकावरती माझी माय राबायची. धानकावरती माझी माय राबायची. धनिकांच्या वेशीवर ती मुलासह तिचा जीव टांगायची. धनिकांच्या वेशीवर ती मुलासह तिचा जीव टांगायची. बांडगुळ दिवाळीमध्ये आनंदी फुलं उधळायचे. त्यावेळेस माझी माय वळामाळाला हिंडायची. त्यावेळी तिला फक्त फडकीची आशा असायची. त्यावेळी तिला फक्त फडकीची आशा असायची. ही माझी एक कविता होती जिच्यामध्ये खूप आपल्या आदिम बहिणींना माझी एक विनंती आहे की कुठल्याही दुसऱ्या क्लासच्या मुलांसोबत कुठेही या वयामध्ये कुठल्याही प्रकारचं हे न ठेवता आपण आपल्या समाजाच्या मुलाशी जर चांगले संबंध ठेवले तर ते खूप ग्राह्य आणि खूपच आपल्याला एक प्रेरणा देणारे असणार आहेत. कारण पुढं आयुष्य आपलं खूप अवघड असतं. सळसळतं रक्त असतं. या सळसळत्या रक्तामध्ये हे धाडस कोणी सांगत नाही. आईवडील प्रत्येक मुलीला सांगत नाही की बाई तू अशी नको वागू तशी नको वागू. पण मग असे काही उदाहरणं आहेत माझ्याकडे ज्यांची खरोखरच म्हणजे ॲक्च्युली ते जाणून बुजून करतात की कुठल्या ना कुठल्या करतात माहीत नाही. पण मग ह्या बहिणीने असं नाही करायला पाहिजे जेणेकरून जो सुशिक्षित वर्ग आहे, मी कुठल्याही बहिणीची टीका नाही करत आहे, पण माझ्या सर्वेक्षणातून मी ऑब्झर्वेशन करून मी एक माझ्या लक्षात आलं आहे की त्यांनी आपल्या मुलांसोबत काही गोष्टी करायला पाहिजेत. इतर गिधाडांच्या वासनेच्या प्रवाहामध्ये तुम्ही पडायला नाही पाहिजे. कारण ही एक खूप मोठी ठिणगी आहे आणि ही आपल्या आदिवासी समाजाला कलंक लावणारी ठिणगी आहे. कारण उद्याचं भवितव्य तुम्ही घडवणाऱ्या आया आहेत, या माया आहेत. आपल्या प्रवरेच्या दुधावरती आपण पोचले गेलेलो आहे. या निसर्गाच्या सानिध्यात राहणारा आपण एक निसर्ग पूजक आहेत याचा आपण सर्वांनी भान ठेवलं पाहिजे. हा खूप मोठा आवाज कमी येतो सर, मला सांगत चला. जर आवाज कमी येत असेल ना तर प्लीज सांगत चला. कारण माझ्याकडे हेडफोन लावलेले आहेत त्यामुळं खूपदा अडचणी पण येऊ शकतात. बट ठीक आहे, विलंब न करता मी या ठिकाणी दुसरा मुद्दा घेत आहे. आपला आदिवासी जीवनशैलीशी निगडीत आहे. आपला आदिवासी समाज आहे. हा आदिवासी समाज एक छोटीशी ठिणगी आहे. हिचं मी तुम्हाला सांगणार आहे की त्या गोष्टीकडे आपण सर्वांनी गांभीर्याने बघितलं पाहिजे. मी फक्त आदिवासी हिंदू नाही, हा मुद्दा देखील खरा आहे, याचं पण मी तुम्हाला विश्लेषण करून सांगणार आहे. त्याआधी मला एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे जो आपल्या निसर्गाशी निगडीत आहे आणि आपल्या सर्वांशी सामाजिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या मुद्द्याचं मी विश्लेषण मला नक्कीच करायला आवडेल. हा मुद्दा असा आहे की आपण सर्व शेतकरी बांधव आहेत. कोरडवाहू जमिनीमध्ये आपली जमीन असते. तर या जमिनीमध्ये जे आपण राबणारे आपले काही पशु असतात, या पशूंकडे आपण एकदा बघा रे. कारण या पशूंकडे बघायला दुसरं कोणीच नाही. कारण ज्या ठिकाणी आपण बैलांचा वापर करतो त्याच्यावरती आपली शेती चालू असते. तर हे बैल आपण जोपर्यंत तरुण आहेत तोपर्यंत आपण त्यांचा वापर करतो आणि म्हातारे बैल झाल्यानंतर आपण त्यांना कत्तलखान्यामध्ये लाभतो. तर ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण आदिवासी समाज हा बहुतांशी आणि आपल्या भागामध्ये, आमच्या भागामध्ये, अकोले तालुक्यामध्ये असा काही समाज आहे. हे गायींच्या याच्यावरती पण त्यांचं चालू असतं. आपला उदरनिर्वाह ते करत असतात. तर ही एक खूप मोठी गोष्ट आहे की आपण ज्यावेळेस आपले बैल म्हातारे होतात त्यावेळेस आपण त्यांना घरीच ठेवलं पाहिजे. कारण ही एक गोष्ट अशी आहे की आपण जर त्यांना या गोमातेला मी कुठल्याही धर्माबद्दल नाही बोलत आहे, मी आपल्या संस्कृतीबद्दल बोलते की म्हातारी झाल्यानंतर त्यांना अशी शिक्षा का, ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य आपल्यासाठी त्यांनी घडवलेलं असतं. आपल्या लहान मुलांसोबत आपण त्यांना राहत असतो.
सांभाळीत असतो. बैलपोळा आपण सण किती उत्साहाने साजरा करतो, तर त्या बैलपोळा सणामध्ये आपण काहीतरी त्यांना दिलं पाहिजे. हो, ॲक्च्युली त्यांना इतकं कत्तलखाना दाखवू नये, कारण खरं तर ते मुके प्राणी आहेत, यांच्यावरती आपण दया केली पाहिजे, कारण ते देखील आपला एक परिवाराचा हिस्सा असतो. म्हातारी बाई झाल्यानंतर त्यांना कत्तलखान्यामध्ये डांबलं जातं. ही खूप एक गोष्ट आहे. तर या गोमातेला आपण काहीतरी आपल्या याने आपल्या बैलांचं आपण संरक्षण केलं पाहिजे. तर गोमाता म्हणून माझी एक काव्यरचना आहे, ती मला आपल्यासमोर सादर करायची आहे. कारण ही कविता मी सादर करतोय. खूप काही घडून खूप काही शिकून जाणारी कविता आहे, फक्त नीट लक्ष देऊन ऐका. शिळ्या भाताच्या ओरबडताना रेघोट्या, शिळ्या भाताच्या ओरबडताना रेघोट्या, विजतात घिरट्या तेला सवे दिव्याबत्तीच्या. शिळ्या भाताच्या ओरबडताना रेघोट्या, विजतात घिरट्या तेला सवे दिव्याबत्तीच्या. खराट्याने झाडतो अंगण आणि गोठा, अहो खराट्याने झाडतो अंगण आणि गोठा. करून कत्तली कत्तलखान्यात माझ्या वासरांच्या, करून कत्तली कत्तलखान्यात वासरांच्या. दिवाळी लक्ष्मी पूजनातील गोमाता, दिवाळीतील लक्ष्मी पूजनातील गोमाता. भोगाला लावली तुम्ही आता कसाब्याच्या दावणीला. दिवाळी लक्ष्मी पूजनातील गोमाता, लावून भोगात कसाब्याच्या दावणीला. देऊन दुधाला गोमातेने दिनदुबळ्याला, देऊन दुधाला गोमातेने दिनदुबळ्याला. तरी शेतकरी बसतात स्वार्थी पंगतीला, तरी शेतकरी बसतात स्वार्थी पंगतीला. म्हणतो आम्ही सारे चिरकाळाची ही देवमाता, म्हणतो आम्ही सारे चिरकाळाची ही देवमाता. म्हणून भजतो आम्ही या गोमातेला, म्हणतो आम्ही सारे चिरकाळाची ही देवमाता. म्हणून भजतो आम्ही या गोमातेला. लाचारीची दलाली करणारे हे वरपांगे, लाचारीची दलाली करणारे हे वरपांगे. कत्तलीस पाठवतात बैलासह त्या मातेला, कत्तलीस पाठवतात बैलासह त्या मातेला. तिच्या मुक्या स्वप्नांचा त्याग करणारी, तिच्या मुक्या स्वप्नांचा त्याग करणारी. गोजिऱ्या वासरांसवे जगाला पोसणारी, तिच्या मुक्या स्वप्नांचा त्याग करणारी. गोजिऱ्या वासरांसवे जगाला पोसणारी. चापकाचे तिखट घाव पाठीवर सोसून, चापकाचे तिखट घाव पाठीवर सोसून. तुझ्या पोटासाठी शेवटी कत्तलीत मरणारी, मानवा तुझ्या पोटासाठी शेवटी कत्तलीत मरणारी. मेलेल्या तरुणांच्या देहावर राज्य करणारा, मेलेल्या तरुणांच्या देहावर राज्य करणारा. एकमेव तूच मानव आहे लाचार प्राणी, मेलेल्या तरुणांच्या देहावर राज्य करणारा. एकमेव तूच आहे मानवा लाचार प्राणी. तुझ्या पिवळ्या शेतासाठी आटवले आहे याच गोमातेच्या लेकांनी डोळ्यातील पाणी, याच गोमातेच्या लेकांनी डोळ्यातील पाणी. अशी माझी ही आपल्या बैलांशी निगडीत एक कविता होती, गोमाता म्हणून. ही मी आपल्यासमोर सादर केली. खरं तर आदिवासी गांभीर्याने या गोष्टीकडे विचार बदलला पाहिजे. खूप पिळवणुकीच्या बाजारामध्ये आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, तर ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तिसरी एक गोष्ट अशी आहे की आदिवासी समाजामध्ये आपल्या मजुरीची ही एक खूप अशी अपमानाची एक खंजीर पचवताना आपल्या आया बहिणींना आपण बघत आहोत. पळसाची सळसळती पाने, हिरवी पाने, खूप वाईट वळणाकडे जाताना आपण सर्वच बघत आहोत, व्यसनाधीन होताना बघत आहोत. या तरुणांनी कुठेतरी जागं व्हायला पाहिजे, कारण आजची ही पळसाची पाने जर या दूषित वर्णांकडे व्हायला गेली तर उद्याचं भवितव्य आदिवासींचं पूर्ण त्यांच्याच हातात आहे. मी फक्त आदिवासी तरुणांना म्हणून काही गोष्टी बोलणार आहे, कारण उद्याचं भवितव्य आपल्या आदिवासी संस्कृती त्यांच्या निगडीत आहेत. मी कोणी मोठा थोर साहित्यिक किंवा कोणी नाही, पण माझा एक छोटासा अल्प प्रयत्न आहे, मी तो आपल्यासमोर करणार आहे माझ्या कवितांच्या अंगाने. भांडुगांची गलबत जेव्हा आपल्या वेशीवरती बसलेली असते, कोरड्या मायेच्या घशामध्ये त्यांची नजर डांबलेली असते, त्या नजरेने ते बघत असतात. या नजरेला आपण कुठेतरी आळा घातला पाहिजे, कारण आपण स्वतः एक कुठेतरी जिद्दीने तळमळीने लढलं पाहिजे. हा संघर्ष खूप महत्त्वाचा आहे. जगाला घडवणारे सर्वच असतात, पण स्वतःमध्ये बदल करणारे हे खरे
सार्थक ठरतात. ज्यावेळेस आपल्याला भीती वाटते त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की भीती वाटत असतानाही जे हिंमत करतात त्यांना जग धाडसी म्हणतं. ही धाडसी वृत्ती आपल्या कड्याकपारीच्या कसरतींची मेहनतींची वृत्ती आहे. हिला आपण जर चांगल्या जिद्दीने जर समाजामध्ये वावरताना आपण जर बघितलं तर खूप काही शिकून जाणारे आपण आजचे तरुण उद्या बिघडणार नाहीत. या गोष्टीकडे आपण सर्वांनी गांभीर्याने बघितलं पाहिजे. गर्वाने थैमान घातलेल्या या भांडुगांच्या वेलीवरती आपण फुलायचं नाही आहे, तर आपली वेल आपण स्वतःने प्रकट करायची आहे. ज्यावेळेस गर्वाचा पाऊस पडत असतो त्यावेळेस आपण त्याच्या आडोशाला कुठेतरी लपायचं, चिखलाने माखायचं, तर माखू नका. आपण नक्कीच कुठल्या तरी एक चांगला प्रदर्शित नितळ मनाचा पाऊस बरसा, ज्यामधून आपल्याला स्फूर्ती भेटेल. तर वाईट वळणाकडे वळू नका, शराबी बनू नका. मी तर तुम्हाला हेच सांगेन. त्यामुळे मी नेहमी निसर्गाशी संलग्न असतो, कारण मला निसर्ग हाच माझा गुरु आहे. मी कुठल्याही देवधर्माची पूजा नाही करत. माझा निसर्ग हाच माझा गुरु आहे आणि मी त्यालाच मानतो, त्यालाच जास्त प्रमाणामध्ये मी त्याचीच पूजा अर्चा करतो. कारण मला ऑक्सिजन भेटतो, सगळ्या गोष्टी भेटतात. मी निसर्ग पूजा करेन, ते मला निसर्गातूनच भेटतं आणि मी त्याची नक्कीच पूजा करेल आणि मला ती आवडेल देखील. त्यामुळे निसर्ग संवर्धन करताना देखील मला खूप माझं मन भरून येतं. नक्षत्र अकोले तालुक्यामधला मी एक कवी. आता आम्ही मधी एक झाडे लावा त्या उपक्रम केला होता. आम्ही खूप झाडे लावली. आदिवासी पट्ट्यामध्ये देखील 2-3 ठिकाणी लावली. त्याचप्रमाणे आडवाटीचं पाळणेर या टीमच्या माध्यमातून देखील लावली, कारण ते लावलंच पाहिजे. कोरोनासारखी महामारी जर एका ऑक्सिजन मुळे वाचू शकतो तो विषाणू, तर त्यासाठी आपण अनुग्रह केलाच पाहिजे. आणि एक का अणूमध्ये पूर्ण विश्व उद्ध्वस्त करायची शक्ती आहे, तर आपल्यामध्ये खूप धडक आहे असे आपले पाटील सर नेहमी सांगत असतात. तर या गोष्टीकडे ते नक्कीच खरं आहे, हे पण आपण मानलं पाहिजे. तर मी माझी एक आपल्या सागापासाच्या पानांवरती ज्यावेळेस आपला आदिवासी समाज आहे हा मजुरीसाठी जातो त्यावेळेस त्याच्या अंगावरती खूप वार केले जातात, शिव्यांचे वार केले जातात. भोया मायलाकींच्या आबरूवरती विषारी नजर फिरवली जाते, तर ही बघवत नाही हो. त्यामुळे आपण शराबीच्या मोही न पडता आपण काहीतरी आपल्या समाजासाठी करा, जेणेकरून ते खूप प्रेरित आहे आणि ते केलंच पाहिजे. तर याच्याशी निगडीत माझी एक बोथट गर्व पाऊस अशी एक कविता आहे, ती मी आपल्यासमोर सादर करतो. शोधतो आहे आपुलकीचा कवडसा, शोधतो आहे आपुलकीचा कवडसा, झोडतो मुसळधार पाऊस हा गर्वाचा कसा. शोधतो आहे आपुलकीचा कवडसा, झोडतो मुसळधार पाऊस गर्वाचा कसा. माखतो थैमाने चिखलात नियतीचा घसा. अहो माखतो थैमाने चिखलात नियतीचा घसा. मनाचा कानोसा जरासा नेटका असावा माणसा, मनाचा कानोसा जरासा नेटका असावा माणसा. भेटेल धोपट आडवाट मोकाट, भेटेल धोपट आडवाट मेकाट. स्वतःची पाठ आदिम तरुणा तू स्वतः थोपट. भेटेल धोपट आडवाट मोकाट, स्वतःची पाठ आदिम बांधवा आदिम तरुणा तू स्वतः थोपट. उसासा टाकोन सर होईल तुझा घाट, उसासा टाकोन सर होईल तुझा घाट. तिमिराच्या पल्ल्याडून वसते गोड पहाट, तिमिराच्या पल्ल्याडून असते एक गोड पहाट. गोडवा गाती, गोडवा गाती नाचून कीटक गिधाड, गोडवा गाती नाचून कीटक गिधाड. मोह दरवळतो तेव्हा पशूंच्या विष्ठेकडे, गोडवा गाती नाचून कीटक गिधाड. मोह दरवळतो त्यांचा पशूंच्या विष्ठेकडं. त्यावेळेस घानेंद्रिय नेसती सृजन जिवंत मड, त्यावेळेस घानेंद्रिय नेसती सृजन जिवंत मड. धुंद नाचती देहांच्या आल्याड पल्याड, धुंद नाचती आदिम देहांच्या आल्याड पल्याड. नाश होऊन मावळते गर्वात तारतम्यता, नाश होऊन मावळते गर्वात तारतम्यता. धरेवरी निराशा आडून मोडते सभ्य नम्रता, धरेवरील निराशा आडून मोडते सभ्य नम्रता. नको पुरवू चोचले गर्वाला नसते समानता, नको पुरवू चोचले गर्वाला नसते समानता. पांग विरघळून बोतट होऊन आटते क्षमता,
पांग विरघळून बोथट होऊन आटते क्षमता. तर ही माझी गर्व पाऊस अशी एक कविता होती. तर मी आता निसर्गाच्या सानिध्यामध्ये घुसणार आहे. त्यावेळेस मी माझ्या निसर्गाच्या निगडीत काही निसर्ग संवर्धनाशी निगडीत मी माझ्या कविता सादर करणार आहे. आणि आपल्या आदिवासींच्या हिताच्या काही कविता आहेत. तर मी आदिवासी बांधवांशी आदिवासी जीवनशैलीशी मी हेच सांगू शकतो की आपला समाजाने फक्त या गोष्टींकडे लक्ष ठेवलं पाहिजे की आपण कुठल्याही गोष्टीमध्ये बळी न पडता आपल्या समाजाची एक निष्ठा ही आपली प्रेरणास्थान आहे. आणि मी माझी एक कविता सादर करत आहे. ओली पहाट ही कविता मी गाऊन सादर करतोय आणि मला ती सादर करताना देखील आवडेल. सर्वांना आवाज येतोय माझा? एक मिनटं. मी माझी कविता सादर करतोय. ही ओली पाठ असं या कवितेचं शीर्षक आहे. आणि या कवितेचं शीर्षक ओली पाठ असं आहे. आणि ही कविता मी गाऊन सादर करतो. पाऊल वाटेची नाजूक खिडकी, ओली चिंब शुंकरांची घरटी. पाऊल वाटेची नाजूक खिडकी, ओली चिंब शुंकरांची घरटी. वळणा वळणाची चाहूल बोलकी, वळणा वळणाची. हरित बनात मन बावरलं, कोकिळाचे मंजूळ बोल. हरित मनात मन बावरलं, कोकिळाचे मंजूळ बोल. कडाडले विजेचे सूर, गडबडले ढगांचे गाल. वळणाची चाहूल बोलकी, वळणाची. दवबिंदू घामाचे ओघळ, तृणधरणीच गोजिर बाळ. दवबिंदू घामाचे ओघळ, तृणधरणीच गोजिर बाळ. सरिता नैनानी पांघरली, दुधडी भरून शाल ओली. सरिता नैनानी पांघरली, दुधडी भरून शाल ओली. वळणाची चाहूल बोलकी, वळणाची. गुणगुणली शुंकरांची वाणी, हसत खेळती घिरटी घेऊन. गुणगुणली शुंकरांची वाणी, हसत खेळती घिरटी घेऊन. रणदरबारी गोंधळात रमली, फुलपाखरांनी फुले सुखावली. रणदरबारी गोंधळात रमली, फुलपाखरांनी फुले सुखावली. वळणाची चाहूल बोलकी, वळणाची. इंद्रधनुची रंगरंगोटी, 7 रंगांनी भरली ओटी. इंद्रधनुची रंगरंगोटी, 7 रंगांनी भरली ओटी. शुभ्रधरा धरेवर ललाटी, तांबूस किरणे जमती पहाटी. शुभ्रधरा धरेवर ललाटी, तांबूस किरणे जमली पहाटी. वळणाची चाहूल बोलकी, वळणाची. सर्वांना त्रिवार धन्यवाद. लाजरस सर, उद्घाटन साहित्यसह मनपूर्वक धन्यवाद. प्रकाश गरोले सर, सर्वांचे धन्यवाद करतो. ही माझी निसर्गाची सानिध्यात एक कविता होती, ती मी आपल्यासमोर सादर करतो. त्याचप्रमाणे मी या ठिकाणी मला एक सांगावंसं वाटतं की आपलं
एक वनवा ही एक माझी एक कविता होती जिला राज्यस्तरीय पुरस्कार भेटला होता. या राज्यस्तरीय पुरस्काराच्या कवितेला माझा राज्यामध्ये त्यांनी 5वा क्रमांक दिला. तर खरं तर एक विचार केला पाहिजे आपण. तर या ठिकाणी ते मासिक घ्या ना एक मिनिट उघड. तर या ठिकाणी मला एक सांगावंसं वाटतं की आपण ज्यावेळेस आपले हे रानपाखरं असतात तर या रानपाखराचं आपण संवर्धन केलं पाहिजे. माझं हे आपलं एक उबड म्हणून आम्ही एक आता मध्यंतरी मासिक प्रकाशित केलं. तर हे उबड मासिक खूप महाराष्ट्रभर गाजलेलं आहे. तर आदिवासी साहित्यिकांना मी विनंती करतो की त्यांनी या मासिकामध्ये विनामूल्य आपण आपल्या कविता वगैरे तुम्ही सादर करू शकता. आपण दर 4 महिन्यांना या मासिकाचं आपण नाविन्य रूपाने हे आपण काढणार आहे. तर या मासिकामध्ये मला वाटतं एक सांगावंसं वाटतं एक वनवा ज्या आदिवासी भाग असतो आपला, तर आदिवासी भागांमध्ये जे काही निसर्ग संवर्धनाशी निगडीत ही एक गोष्ट आहे की डोंगर मोठ्या प्रमाणामध्ये जाळले जातात. त्यामुळे मुक्या पाखरांची मुक्या पक्ष्यांची खूप प्रमाणामध्ये हानी होत असते. तर हिचं संवर्धन आपण केलं पाहिजे. तर माझा एक लेख आहे तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम वाचून दाखवायचा आहे. कारण हे आपलं एक साहित्य आहे ते आपण प्रकाशित केलंच पाहिजे, सर्वांना समजलं पाहिजे. थबकता रवी ओसाड तरु देहाचा बेहोश पाचोळा हर्षी पवन. थबकता रवी ओसाड तरु देहाचा बेहोश पाचोळा हर्षी पवन. वनम्यात कोलमडून पडलेल्या हिरव्या लता, त्यांनी न मिळालेल्या कोबड्या, अर्ध मेलेल्या तरुबुंदा आणि मनाची घुसमट, सोबतीला अथांग एकांत आणि एकाकीपणाची सावट खूप खूप दूर घेऊन जात असते माणसाला कुठेतरी. मग्न अवस्थेत एका वैचारिक विचाराने मला असा डंख मारला, त्यात स्तब्ध असलेल्या डोळ्याच्या पापण्याने देखील घाई गडबडीमध्ये नैनांच्या काठावर जाऊन चिटुकलासा विलंब न करता बुबुळाला सावड दिली. या माधुर्याचे चोचले पुरवणारा आम्रतरू, हे उन्हाळ्याचं वर्णन आहे. या माधुर्याचे चोचले पुरवणारा आम्रतरू आज वनव्यात बुंद्यात होरपाळा होता. त्यांच्या देहावरून फुटलेल्या ढाळीवर त्यांची लेकरे आज देखील तोषाने निमूटपणे मंद झुला घेत होती. खोडाच्या डाव्या बाजूने विरघळत मुंग्यांची वर्दळ आणि रान शुंकरांच्या त्या चिमकल्या आरोळ्या, ते केविलवाने ती शुंकरे बघत होती आणि ती वर्दळ देखील बघत होती. काहीतरी शोधत असल्याच्या माझ्या मनी असा शंकीभास होताच माझ्याच नयनांनी कालच्या भयावह वनव्याची आठवण करून दिली. खूप ओलावा दाटलेला आहे, खूप भाव दाटलेला आहे याच्यामध्ये, नीट ऐका. मग मनातला ठाव लागला की ती रानशुंकरे त्या कोलमडून पडलेल्या तरु बुंद्याकडे बघून आरोळ्या ठोकत होती. कुणीतरी मदत करा, कुणीतरी मदत करा, कुणीतरी सांगा की आमची लेकरं तुम्ही कुठं बघितली का? मी माझ्या सभोवताली आणि ती माझ्या सभोवताली ती घिरट्या घेत होती आणि ओरडत होती. बाजूला कोलमडून पडलेल्या मेलेल्या त्या लतेपाशी विनवणी करत होती की लेकरांसह जळलेल्या त्या घरट्यापाशी ओक्साबोक्शी ते रडत होते आणि रडून त्या वेलीला ते जाब विचारत होते, त्या लतेला ते जाब विचारत होते की तुझ्या भरवशावर आम्ही एक खोपा विणला होता, त्या खोप्यामध्ये आम्ही आमची लेकरं ठेवली होती, त्यांच्यावरती ही अंगार कशी धावली. रडून रडून त्यांचा घसा देखील बसला होता. त्यांच्या आवाजातील तो विक्राळ व घनिष्ठ कर्कश हुंदक्याचा आवाज मला हुबेहूब जाणवत होता. आज रवीने देखील त्या शुंकरांचा औंढा गिळीतच निरोप घेतला होता. पावसाची रिपरिप चालू होती, नॉर्मल पावसाची रिपरिप चालू होती आणि या पावसाची गळ चालू असताना उखांडी रजनीच्या कुशीमध्ये ते आज भिजत होते. त्या ठिकाणी मी असून देखील त्यांच्यासाठी काहीच करत नव्हतो, कारण आणि काही करू पण शकलो नाही, कारण ही माझ्या मनी एक खूप मोठी दीर्घ माझ्या मनी खंत लागून गेली आणि त्यांना माझी मदत त्यावेळेस मुळीच नको होती. कारण ते खूप स्वाभिमानी आहेत, म्हणजे ते खूप स्वाभिमानी आहेत. ते माझ्यावर ओरडत असावेत की मानवा तू इतका मतलबी आणि इतका ढोंगी कसा. त्याच्या बोलण्यातून मला एक मानवाला एक शुंकरांचा काव्यशाप जाणवला, तो मी नक्कीच आपल्यासमोर सादर करतो. शुंकरांचा काव्यशाप माझ्या लेखणीमध्ये आहे. तर त्या लेखणीमध्ये मी माझा काव्यशाप तुम्हाला वाचून दाखवत आहे. शुंकरांचा काव्यशाप हा मानवासाठी काव्यशाप आहे. माझ्या मुक्या
बोबड्या लेकरांचा आहेस मानवा तू कुकर्मी गुन्हेगार. माझ्या मुक्या बोबड्या लेकरांचा आहेस मानवा तू कुकर्मी गुन्हेगार. तरी सोसत आहेत माझे मायबाप, तरी सोसत आहे माझे मायबाप हे भोळे तरू, तरी सोसत आहेत माझे मायबाप हे भोळे तरू. तुझ्या जातीवंत कुऱ्हाडीचे वार, तुझ्या जातीवंत कुऱ्हाडीचे वार. उर्मटपणाचे तुझे लबाड वागणे, उर्मटपणाचे तुझे लबाड वागणे. हिंसा वृत्तीचे तुझे गर्विष्ठ शोषणे. नाही समजणार तुला हे वनवे, नाही समजणार तुला हे वनवे. भावणार तुला मुक्यांचे बोलणे. ही सर्व समाजाने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जाळपोळ करू नका व निसर्गाची जे आपल्या अभयारण्य आहेत यांच्यावरती कुणीही जाळपोळ करू नका. कारण शंकरांचा काव्यशापातला तिसरं चरण आहे. चेटकी लालसी तुझी ही किमिया, चेटकी लालसी तुझी ही किमिया. अंधश्रद्धेने आम्हासही हुंदाडते. विजयाची तुझी ढोंगी गलबत पुन्हा मशानी बंदरात ओसांडते, पुन्हा मशानी बंदरात ओसाडते. हीन वर्तणुकीचे तुझे छळणे, वरपांगी हालकीचे तुझे डंखणे. आयत्या बिळाचा नागोबा तू, दृष्टीहीन हो तुझ्या स्वप्नांचे उखाणे. असा हा शंकरांचा काव्यशाप मला त्यावेळेस त्यांच्या बोलण्यामध्ये जाणवला. तो मी आपल्यासमोर सादर केला. तर करू नका. आणि खूप म्हणजे या गोष्टीकडे आपण गांभीर्याने बघितलं पाहिजे की जंगल जाळू नका हो, कारण यामध्ये मुक्या प्राण्यांची हानी होत असते. जे मुख्य प्राणी आहेत त्यांच्यावरती दया आपण नक्कीच केली पाहिजे, कारण निसर्ग संवर्धक आणि निसर्गपूजक आपली संस्कृती आहे. या संस्कृतीची जोपासना आपण केली पाहिजे. त्यावेळेस वनवा ही माझी एक कविता होती, ती मी नक्कीच आपल्यासमोर सादर करतोय आणि मला सादर करताना देखील आवडेल. खूप काही शिकून जाणारी ही कविता आहे. चंदनाच्या देहाची कुजली माया, इवल्या पिल्लांची तुटली छाया. या कवितेचं पार्श्वभूमी अशी आहे की वनव्यामध्ये ज्यावेळेस मुकी पाखरं जळतात त्यावेळेसची ही कविता आहे. चंदनाच्या देहाची कुजली माया, इवल्या पिल्लांची तुटली छाया. पाखरांच्या संसारी लागला कसा, वनवा पेटून जळला खोपा. पाखरांच्या संसारी लागला कसा, वनवा पेटून जळला खोपा. डोंगरात शिजल्या वेली कोवळ्या. अहो डोंगरात शिजल्या वेली कोवळ्या, मातीत मिसळल्या त्यांच्या सावल्या, मातीत मिसळल्या त्यांच्या सावल्या. मुक्या वेदना कोणी नाही जाणल्या, तिच्या डोळ्यांनी देखील नाही पाहिल्या, तिच्या डोळ्यांना देखील नाही पाहिल्या. रानपाखरे झोपेत जळली, रानपाखरे झोपेत जळली, नाही सृष्टी पिल्लांनी पाहिली. सुंदर चिमण्या खोप्यात भुजल्या, मुक्या वेदना तिने मुक्याने झेलल्या, मुक्या वेदना तिने मुक्याने झेलल्या. शिंपल्यातून मातीक मोती उमळले, शिंपल्यातून मातीक मोती उमळले. राणी साहेबांनी ते अंगी परिधान केले. निसर्गाची आपण नुसती लूट करत आहोत, तर शिंपल्यातून माणिक मोती उमळले, राणी साहेबांनी अंगी परिधान केले. कोकिळ्याच्या उरी कंठ दाटला, लोभी स्वार्थाचा हा वनवा पेटला, लोभी स्वार्थाचा हा वनवा पेटला. तर आपण या गोष्टीकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे की जंगलाची जाळपोळ करू नका, कारण आपण सर्वांनीच निसर्ग संवर्धन केलं पाहिजे. त्याचप्रमाणे मला एक अजून सांगावंसं वाटतं, आपल्या आदिवासी बांधवांसाठी सांगावंसं वाटतं, सर्वांसाठी मला एक सांगावंसं वाटतं की ज्यावेळेस माझी माय राबायची, मला खूप काही गोष्टींचं एक या ठिकाणी जाणीव आहे की ज्यावेळेस धनिकांच्या शेतावरची माय राबायची त्यावेळेस ती तिचा जीव टांगून त्या ठिकाणी काम करते, काबाड कष्ट करते. आदिवासी भागातील हे तिखट वर्णन आहे आणि हे वर्णन ही एक माझी कविता आहे. राज्यस्तरीय कवी संमेलनामध्ये मी सादर केली होती आणि मला ती नक्कीच सादर करायला आवडेल. तर मी ही कविता गाऊन सादर करणार आहे आणि या कवितेचं शीर्षक असं आहे की धन जोंधळ दळते माये माझी जात्यावर. खूप काही शिकून जाणारी कविता आहे, खूप काही सर्वांना आवडणारी कविता आहे. बहुतांशी बऱ्याच जणांनी ही कविता ऐकली देखील असेल आणि ही कविता मी नंतरून हिला खूप चांगल्या प्रकारे सजवणार आहे संगीतमय स्वर देऊन. तर ही कविता मी नंतर स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करणार आहे. तर ही कविता मला आज आपल्यासमोर गायला मला नक्कीच आवडेल. धन जोंधळ दळते माये माझी जात्यावर. मी कविता गाऊन सादर करतोय. धन जोंधळ दळीते माय माझी जात्यावर, धन जोंधळ दळीते
माय माझी जात्यावर सानुली डोंगर दरी आदिम माहेर घर धन जोंधळ दळीते माय माझी जात्यावर धन जोंधळ दळीते माय माझी जात्यावर तळहाती फोडावर फुटे कोरडा अंकुर तळहाती फोडावर फुटे कोरडा अंकुर भिंतीच्या देठावर शेणा मातीचा जागर भिंतीच्या देठावर शेणा मातीचा जागर धन जोंधळ दळीते माय माझी जात्यावर धन जोंधळ दळीते माय माझी जात्यावर. या ठिकाणी मला एक सांगावंसं वाटतं की ज्यावेळेस खडकाळ रानामध्ये आपले घाम गळत असतात त्यावेळेस ती माय दुसऱ्याच्या शेतामध्ये राबत असते त्यावेळेस तिच्या वेदना मला या कवितेतून सांगावयाचे वाटतात की खडकाला सुद्धा घाम येत असतो. घामाशे घास चघळणारी आपली ही माय आहे. तर या माये आदिवासी संस्कृतीशी निगडीत ही कविता आहे. तिसरं कडवं आहे. खडकाळ रान वन पितो घामाचे ओघळ खडकाळ रान वन पितो घामाचे ओघळ पाचोळा राबते अंगावर खडकाळ रान वन पितो घामाचे ओघळ पाचोळा राबते अंगावर हुंकर घाली करवतीची जाळ पाचोळा राबते अंगावर खर घाली करवंतीची जाळ धन जोंधळ दळीते माय माझी जात्यावर धन जोंधळ दळीते माय माझी जात्यावर. अन्यायी मांडवदारी कोमेजे भर दुपार अन्यायी मांडवदारी कोमेजे भर दुपार धरणाच्या पाण्यासाठी हांडाउरी शिरावर धरणाच्या पाण्यासाठी हांडाउरी शिरावर धन जोंधळ दळीते माय माझी जात्यावर धन जोंधळ दळीते माय माझी जात्यावर. दिल्या मक्तेदारी किल्ल्या दिल्या मक्तेदारी किल्ल्या गिधाडांच्या हातावर दिल्या मक्तेदारी किल्ल्या गिधाडांच्या हातावर सुख कांडते उखळात भोग खुळे जोत्यावर सुख कांडते उखळात भोग खुळे जोत्यावर धन जोंधळ दळीते माय माझी जात्यावर सानुली डोंगर दरी आदिम माहेर घर धन जोंधळ दळीते माय माझी जात्यावर धन जोंधळ दळीते माय माझी जात्यावर. अन्यायी मांडवदारी कोमेजे भर दुपार धरणाच्या पाण्यासाठी हांडाउरी शिरावर धन जोंधळ दळीते माय माझी जात्यावर धन जोंधळ दळीते माय माझी जात्यावर. धन्यवाद. तर या ठिकाणी माझी धन जोंधळ ही कविता सर्वांनाच आवडली असेल. मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. प्रकाश गोरे सर, रोहित गोवा सर, त्याचप्रमाणे लाजरस कांबळे सर आणि ज्ञानेश्वर सरांचं देखील आपण या ठिकाणी उल्लेख करणार आहोत. सरांचं पण मार्गदर्शन भेटत असते. मिलिंद दहाने सर, सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तर माझा दुसरा मुद्दा असा आहे की आपण या ठिकाणी निसर्ग संवर्धनाशी निगडीत आहे की आपण या ठिकाणी जलसंवर्धन केलं पाहिजे. तर जलसंवर्धन करताना आपण या ठिकाणी माझी एक कविता मी सादर करणार आहे. या ठिकाणी सर्वांनाच आवडेल. ही कविता मी गाऊन सादर केलेली मला नक्कीच आवडेल. खरं तर मी एक निसर्गाची तोंड ओळख ही एक निसर्गाची तोंड ओळख यामध्ये मी एक भाग घेतला होता आणि यातून मला खूप काही शिकायला भेटलं. सिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून ही मला या ठिकाणी संधी भेटली होती. तर निसर्गाची तोंड ओळखमध्ये मी सहभाग घेतला होता. निसर्गाचे संवर्धन कशा प्रकारे केलं पाहिजे आपल्या समाजाने, सर्व समाज बांधवांनी.
आणि सर्व समाज बांधवांना माझी एक विनंती आहे की आपण सर्वांनी निसर्ग संवर्धन केलं पाहिजे. गोडे पाणी खूप मुबलक आहे आपल्या याच्यामध्ये, आपल्या धरेमध्ये गोडे पाणी खूप मुबलक आहे आणि खारे पाणी जास्त आहे. हे सर्वांना माहीत असून देखील आपण पाण्याचा गैरवापर करतो. तर पाण्याचं म्हणजे विनाकारण नळ तुम्ही चालू ठेवू नका, विनाकारण कुठल्याही गोष्टीबद्दल तुम्ही पाण्याचा वापर जपून करा. जे काही मोठमोठे रेस्टॉरंट असतील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची लूट केली जाते, गोड्या पाण्याची लूट केली जाते. जी आपली भूजल पातळी आहे या भूजल पातळीमध्ये गोडे पाणी मर्यादित आहे. ही पाण्याची पातळी आपण वाढवली पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी अथांग प्रयत्न केले पाहिजेत. कारण जर खरं तर प्रयत्न केल्याने यश भेटतं आणि हे गोडे पाणी जर आपल्याला भेटलं नाही तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपली जीवित हानी देखील होऊ शकते. क्षारयुक्त पाणी आपल्याला प्यायला लागतं. रासायनिक खतांचा आपण वापर खूप जाणून बुजून म्हणजे खूप काळजीपूर्वक केला पाहिजे हो. कारण सर्व सेंद्रिय खत जर यूज केला, ह्युमस हे एक असं असतं की त्यामुळे सेंद्रिय खतामुळे ते खूप जमिनीसाठी पोषक असतं. या सर्व गोष्टींची आपण जाणीव ठेवली पाहिजे. कारण त्याचबरोबर पाण्याशी निगडीत माझी एक कविता आहे. त्याप्रमाणे गोडे पाणी माऊली, गोडे पाणी माऊली खारे पाणी, ही कविता मी आपल्यासमोर सादर करणार आहे. आणि मला वाटतं की मी सुरू करत आहे माझी कविता. माऊली गोडे पाणी माऊली खारे पाणी, माऊली गोडे पाणी माऊली खारे पाणी, विठ्ठला होऊ दे गजर, वसुदेवरी फुटू दे हिरवळीचा पाझर, वाळवंटी येऊ दे परोपकारी, भावनांचा मायाळू पूर, उधळू निसर्ग संवर्धनाचं अमीर गुलाल, उधळू निसर्ग संवर्धनाचं अमीर गुलाल, माखली रोगराईने महाराष्ट्राची लेकर लेकर पुणे नगर, माऊली गोडे पाणी माऊली खारे पाणी, माऊली गोडे पाणी माऊली. त्यांची मोडली आर्थिक घर, नागपूर मुंबई शहर, वनव्यात भुजली मुकी पाखर, उझलिया वनित महासागर, उझलिया वनित महासागर. मला या कवितेतून असं सांगायचं आहे की आपला जो काही प्लास्टिक हे एक असं विषारी पदार्थ आहे की जे 2000 वर्षसुद्धा ते विरघळत नाही, तरी ते आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण करतो. आम्ही मध्यंतरी बारी गावचे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या उंच शिखराच्या पाऊलवाटेने चालणाऱ्या आपल्या अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले निसर्गवन अकोले तालुक्यामध्ये ठाणे, नाशिक आणि अकोले तालुका यांच्या बाँड्रीवरती कसुबाई शिखरावरती आम्ही एक स्वच्छता मोहीम राबवली होती. बाळू खाडे सर असतील, बारी गावातले ग्रामस्थ असतील, या सर्व बांधवांनी खूप मोठे सहकार्य केले असतील. त्या ठिकाणी सह्याद्री हॉटेल आहे, आपले किरण खाडे दादा आहेत, जनार्दन कचरे दादा आहेत, विशाल पोटिंबे सरांचं देखील मार्गदर्शन लाभत असतं. मी दादांचं या ठिकाणी खूप शतवश आहे, कारण ते नेहमी मला मार्गदर्शन करत असतात. या सर्वांचं मार्गदर्शनाअंतर्गत आम्ही या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली होती. मराठी साहित्य मंडळाच्या वतीने त्या ठिकाणी मोहीम राबवली होती. त्याचप्रमाणे ह्या मोहिमेमधून आम्ही वरतून खाली कचरा काढला होता, पूर्ण प्लास्टिकचा कचरा. त्यावेळेस फुलारे दादा होते, जालिंदर आडे, माझे माऊलीकंठ गायक, माझे सोबती सहोदर, हे माझ्या कविता त्यांच्याच गायनामध्ये आहेत, ते देखील होते. जयेश पटेकर होते, जयंत पटेकर दादा होते, सीताराम दादा होते. या सर्वांनी त्या ठिकाणी खूप मेहनत केली. बारीगावच्या ग्रामस्थांनी वरतून गडावरून 1646 मीटर उंचीच्या शिखरावरून खाली कचरा आणणे म्हणजे खूप खतरनाक कसरत आहे. ती कडाकापाऱ्याची कसरत आहे, ती आम्ही त्या ठिकाणी बघितलेली आहे, आदिवासी सर्व बांधवांनी बघितलेली आहे. तर त्या ठिकाणी आम्ही स्वच्छता मोहीम राबवली होती की प्लास्टिकमुळे होणारा, मला सांगायचं हेच आहे की प्लास्टिकचा जो काही मुद्दा आहे, तर 2000 वर्ष हे विरघळत नाही. तर हे प्लास्टिक आपलं म्युन्सिपाल्टीचे लोक नेऊन समुद्रामध्ये फेकत असतात आणि त्या ठिकाणी जे काही आपले मासे वगैरे असतात ते त्यांच्या अन्नामध्ये ते जातं आणि तेच मासे पुन्हा आपण खातो आणि आपण आजारी पडतो. म्हणजे माणूस अधोगतीकडे चाललेला आहे.
हे आपण जाणून घेतलं पाहिजे. याच्या आधारित वणव्यात कुजली आवनीत महासागर. त्यामुळे महासागरांमुळे आपलं जी आपली अन्नसाखळी आहे ही धोक्यात येऊ शकते, ही सांगणारी ही माझी कविता होती की महासागरांचं देखील प्रदूषण करू नका. त्या ठिकाणी पण आपण संवर्धन केलं पाहिजे, कारण प्रत्येकाची आपल्याला गरज आहे, मानवाला गरज आहे, ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या निसर्गामध्ये खूप काही अशा गोष्टी असतात की त्या मला सांगावशे वाटतात. त्या ठिकाणी मला माझी एक कविता मी या ठिकाणी सादर करणार आहे. तर निसर्ग आपल्याला हे कालचक्र आहे, पूर्ण निसर्ग आहे, ही एक अन्नसाखळी आहे, एकमेकांना जोडले गेलेले हे आहेत. तर या जोडले गेलेल्या अन्नसाखळीचं आपण सर्वांनीच संवर्धन केलं पाहिजे. याची निगडीत काही भयावह रहस्य सांगणारी माझी कविता आहे. कालचक्र म्हणून या कवितेचं शीर्षक आहे. ही कविता मी आपल्यासमोर सादर करणार आहे. मी कविता सुरू करतोय. राईत वनवा खेळताना हे बीज तरुणचे जळते. राईत वनवा खेळताना हे बीज तरुणचे जळते. पाचोळ्याच्या सरणांवर ती अंगार नाचत बहरते. पाचोळ्याच्या सरणांवर ती अंगार नाचत बहरते. निजतो तिमिर मंद पावलांनी. निजतो तिमिर मंद पावलांनी जागते उषा अंधुक निद्रेतुनी. अहो निजतो तिमिर मंद पावलांनी जागते उषा अंधुक निद्रेतुनी. पांढऱ्या धुक्याची चादर पांघरुनी गाढ झोपेत ओढली होती माझ्या शुंखरांनी. गाढ झोपेत ओढली होती माझ्या शुंखरांनी. निसर्गाचं कालचक्राचं वर्णन सांगणारी माझी ही कविता आहे. श्रावण ओल्या चिंब रजनी सवे वाहतो पांढरा शुभ्र नितळ झरा. श्रावण ओल्या चिंब रजनी सवे वाहतो पांढरा शुभ्र नितळ झरा. उदकाच्या येवल्या थेंबा थेंबांसवे हर्षाने गाई मंजुळ गाणी वारा. उदकाच्या येवल्या थेंबा थेंबांसवे हर्षाने गाई मंजुळ गाणी वारा. थोडंसं ही नवी 7 आडवळणांची. सोबतीला अथांग एकांत असतं आदिवासी बांधवांच्या, आदिम बांधवांच्या. आडवळणाची कसरत असते ते सांगणारी ही कविता, हे कडवं आहे. ही नवी 7 आडवळणांची ज्योत तीव्र पुनवेत कलाधराची. ही नवी 7 आडवळणांची ज्योत तीव्र पुनवेत कलाधराची. रात किड्यांचा भयावह तिमिर ओसांडुनी रोजच पाहत होत असते नव्या युगात नव्या रवीची. रोजच पाठ होत असते नव्या युगात नव्या रवीची. कुटी करून बसतात बसली ती कीटके. कुटी करून बसली ती कीटके त्या वाळत्या तरुणच्या सालीत. पारंब्यांच्या झोक्यात बसती धुळीकण त्या भयावह वाईटोळीत. त्या भयावह वाईटोळीत. तर मी सर्वांना विनंती करत आहे. ॲक्च्युली डिस्टर्ब होण्याचं काही कारण नाही. ॲक्च्युली वस्तुस्थिती अशी आहे की मला सांगावंसं वाटतं की मी सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. माझी बहीण थोडी ॲडमिट आहे, त्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये राहूनच हे सर्व सांगत आहे. कारण आज उद्या सुट्टी होती मला, त्यामुळे मी श्रीरामपूर या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आलो आहे. आता सध्या डॉक्टर आहेत, त्यांचं ते बघून घेतील. आपलं अविरत ते चालू ठेवूया. तर या ठिकाणी विलंब न करता मी आपल्यासमोर एक दुसरी कविता सांगणार आहे. मला वाटतं अल्प टाईम आहे आणि या टायमामध्ये मला एक कविता सांगावीशी वाटते की एक कविता राहिली मला वाटतं. प्रेम अंकुर ही माझी एक कविता आहे. या कवितेचं शीर्षक असं आहे की या कवितेमध्ये अष्टपैलू कला अकादमी संस्कृती मुंबई या काव्य संग्रह 2 मध्ये ही माझी कविता मी प्रकाशित केली होती. तर ही कविता मला आपल्यासमोर सादर करायला आवडेल. तर प्रेम अंकुर या कवितेचं शीर्षक जरी असलं तरी सूर्य